हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडभोरे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर चला आज मी तुम्हाला अगदी झटपट होणाऱ्या छोट्याशा भुकेसाठी छान अशी मस्त रेसिपी दाखवणार आहे। तर वेळ न घालवता आपल्या किचनवर तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत। इथे मी थोडेसे आपण भडंगसाठी जे मुरमुरे वापरतात ते मी वापरलेले आहे। तुम्ही आपले नॉर्मल भेळीसाठी जे मुरमुरे वापरतो ते वापरले तरी काही हरकत नाही। तर पहा इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे मी एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। पाणी घेतल्यानंतर जे आपण मुरमुरे घेतले आहेत ते आपल्याला सगळे पाण्यामध्ये घालायचे आहेत। इथे मी 1.5 वाटी मुरमुरे वापरलेले आहेत। इथे मला 2 माणसांसाठी करायचं होतं म्हणून मी 1.5 वाटी मुरमुरे वापरलेले आहेत। तर त्यानंतर आपल्याला थोडेसे हाताने पाण्यामध्ये सगळे मुरमुरे असे बुडवून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित भिजल्या जातात। तर आपल्याला पाण्यामध्ये घातल्यानंतर बरोबर 5 मिनिटं मुरमुरे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहा इथे 5 मिनिटं झाल्यानंतर मुरमुरे सुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत। तर आपल्याला मुरमुऱ्यांमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा। मुरमुऱ्यामधलं आपल्याला असं हाताने दाबून पाणी व्यवस्थित काढलं की अगदी छान हे मुरमुरे कोरडे होतात। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या मुरमुऱ्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे। तर आपण त्याच बाउलमध्ये सगळे ते मुरमुरे घेऊया। अगदी झटपट होतात। संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी मुलांसाठी आवर्जून करा, मुलं आवडीने खातील। तर एका बाउलमध्ये सगळे मुरमुरे घेतल्यानंतर इथे पहा मी एक बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून। जर तुम्हाला इथे मिरच्या कमी जास्त हव्या असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आपल्याला कांदा कोथिंबीर मिरच्या घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ तुम्हाला कमी जास्त लागू शकतं। तर मी सांगते तुम्हाला बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ किंवा थोडासा मैदासुद्धा वापरू शकता। तर बेसन पीठ घातल्यानंतर छोटा चमचा आपल्याला एक मिरची पावडर घालायची आहे आणि एक मोठा चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे आणि एक छोटा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हाताने अगदी व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे। लगेच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आपण मुरमुरे भिजवून घेतले होते आणि कांद्याला सुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे इथे आपल्याला अजिबात सुद्धा पाणी वापरायचं नाहीये। तर व्यवस्थित आपल्याला हाताने असं मॅश करून घ्यायचं आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा। तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे पाहू शकता तुम्ही, मला अजिबातसुद्धा पाणी लागलेलं नाही आहे। तुम्हाला मी सांगते पीठ कमी जास्त लागू शकतं। बेसन पीठ वापरलं तर थोडंसं जास्त तुम्हाला बेसन पीठ लागू शकतं। तर व्यवस्थित मळून घेतल्यानंतर अगदी आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण टिक्की म्हणा किंवा तुम्ही ह्याला कटलेट म्हणा, अशा पद्धतीने आपल्याला ह्याचा शेप द्यायचा आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा। तर पहा अगदी छान झालेले आहे आणि अगदी व्यवस्थितसुद्धा हे व्यवस्थित छान असे थापल्या जातात। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे कटलेट करून घेणार आहे। यामध्ये तुम्ही कोबी घालू शकता किंवा सिमला मिरची किंवा बारीक किसून घातलेलं गाजरसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। काही वेळेस काय होतं, मुलांना मधल्या वेळेस भूक लागते, मग काय करून द्यायचं ते सगळ्यांनाच टेन्शन येतं। तर आपल्या घरात मुरमुरे असतातच, नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता। अगदी झटपट होते, 5 ते 6 मिनिटं या रेसिपीसाठी खूप होतात। तर इथे पहा मी अशाच पद्धतीने तुम्ही पातळसुद्धा थापू शकता किंवा थोडंसं जाडसुद्धा थापू शकता। इथे मी थोडंसं मीडियम साईजचे सगळे केलेले आहेत। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे कटलेट करून घेतलेले आहे। तर एका साईडला कढई ठेवून त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर इथे पाहू शकता तेल कडकडीत गरम झालेलं आहे। तर आपण जे कटलेट करून घेतलेले आहेत ते आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। तेलामध्ये कटलेट सोडल्यानंतर आपल्याला झाऱ्या म्हणा किंवा उलटणं म्हणा लगेच लावायचं नाही आहे, कारण हे फुटू शकतात। त्यामुळे आपण तेलामध्ये सोडल्यानंतर, तर अगदी मी पुढे दाखवतेच तुम्हाला, पाहत आपण तेलामध्ये सोडल्यानंतर असे वरती आले पाहिजे, मग त्यानंतर आपण झाऱ्या लावू शकतो। तर तेलामध्ये सोडल्यानंतर एका साईडने छान व्यवस्थित क्रिस्पी तळले की आपण दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित असे तळून घेऊया। पहा इथे तेलामध्ये अजिबात हे कटलेट आपले सुटलेले नाही आहेत, अगदी छान होतात आणि मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खातील तुम्ही जर या पद्धतीने बनवले तर। तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने सुद्धा हे कटलेट छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर क्रिस्पी दोन्ही साईडने तळल्यानंतर एका डिशमध्ये इथे मी काढून घेते। पहा तुम्ही रंग देखील खूप सुंदर आलेला आहे।
तर एका प्लेटमध्ये हे कटलेट मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरेसुद्धा कटलेट तेलामध्ये सोडायचे आहेत आणि ते सुद्धा छान अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर बघा पावसाळासुद्धा सुरू झालेला आहे, गरमागरम हे सगळ्यांनाच खाऊशी वाटतं पावसामध्ये। तर चहासोबत म्हणा किंवा सकाळच्या नाश्त्यासंग अगदी झटपट होतात। एकदा तर या पद्धतीने मुरमुऱ्याची रेसिपी करून पहा। तर बघा दोन्ही साईडनी सुद्धा हे कटलेट छान असे क्रिस्पी तळून घेतलेले आहे। तर सगळे कटलेट मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तर चला, तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय।